संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय। या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सर्वपक्षीय बैठका झाल्या। अधिवेशन सुरळीत चालण्यासाठी सरकारही सज्ज झालंय। संसद अधिवेशनासंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आपण पाहतोच आहोत की उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि आज लोकसभेच्या अध्यक्ष या नात्याने सुमित्रा महाजन यांनी पण बैठक बोलावली। केंद्र सरकारनं सुद्धा बैठक बोलावली। कालच्या आणि परवाच्या दिवशी राजनाथ सिंग यांनी काश्मीर प्रश्नावरनं विरोधी पक्षांना माहिती दिली। शिवाय केंद्र सरकारनं सुद्धा विरोधी पक्षांना थोडंसं विश्वासात घेऊन माहिती देण्याचं काम केलं। मला वाटतं हे पहिल्यांदाच घडलं असावं किंवा फार कमी वेळा असं घडलं असावं की विरोधी पक्षांना शक्यतोर आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला। यातला एक भाग असा आहे की कुठलंही अधिवेशन मग आपल्या संस्थेचं असावं किंवा विधिमंडळाचं असतं, आदल्या दिवशी चहापानाची बैठक असतेच। बरोबर। त्या चहापानाच्या बैठकीमध्ये सगळं आव्हान त्यांना करण्यात येतं की तुम्ही सहकार्य करा, काय काय मुद्दे वगैरे असं। आताही त्यांनी सहकार्य करायचं आवाहन केलेलं आहेच, म्हणजे सुमित्रा महाजन यांनी केलं आणि पंतप्रधानांनी पण केलं। यावेळी वेगळी गोष्ट तुम्ही म्हणता तशी एक वेगळी अशी आहे की या अधिवेशनात जे काही मुद्दे गाजणार आहेत, चीनचा प्रश्न असेल किंवा जम्मू काश्मीरचा असेल किंवा अमरनाथ यात्रेचा असेल, पंतप्रधानांनी स्वतःहून परवा आणि काल आणि परवा बैठका विरोधकांच्या घेऊन त्यांना ही माहिती सगळी दिलेली आहे। म्हणजे त्यांनी स्वतःहून यांच्या विरोधकांच्या फुग्यातले हवा काढायचा एक प्रयत्न केलाय। पण याच्या जर आपण पाहिलं तर संसदेचं अधिवेशन नेहमीच वादळी ठरलेलं आहे। काही ना काही मुद्दे तेव्हा असायचेत। यावेळी मला असं वाटतं की विरोधक 18 पक्ष, विरोधी 18 पक्ष एकत्र आलेत। त्यांनी पहिल्यांदाच एकमतानं विरोधी पक्ष उपराष्ट्रपती पदाकरता उमेदवार दिलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर उद्याचं जे अधिवेशन सुरू होतं आहे ते 18 पक्ष एकत्र त्यांची एकी कायम राहील। दुसरा भाग असा आहे की बिहारमध्ये जो काही प्रश्न चालू आहे सध्या तेजस्वी यादव यांच्या संपत्तीच्या चौकशीचा, त्याच्यावरून नितीश कुमार आणि आरजेडी म्हणजे आपल्या लालू प्रसाद यांचा वेगळे झाले, आजच ते वेगळे झाले। त्याच्यामुळे ते आरजेडीचे काय सदस्य आहेत ते लोकसभेत धिंगाणा करणार। आणि तुम्हाला माहितीच आहे म्हणजे राजदचे काय सदस्य असतात ते कशा पद्धतीने गोंधळ घालतात ते। दुसरा प्रश्न असा आहे की तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये जे काय सध्या चाललं आहे तिथे पण प्रत्येक वेळेस ममता बॅनर्जी पंतप्रधानांना किंवा केंद्र सरकारला दोष देत आहेत तिथे काय होतं त्याच्यावर। त्यामुळे त्या पण या प्रश्नावर त्यांचे पक्षाचे जे लोक आहेत ते बैठकीला पण आल्या नव्हत्या, त्या उपस्थित पण राहिल्या नाहीत। त्याच्यावर ते दिसतंय की ते काहीतरी गोंधळ घालणार। तिसरा मुद्दा असा आहे की जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तू सेवा कायदा, कर कायदा तो लागू झाल्यानंतर हे पहिलंच अधिवेशन आहे। जीएसटीला जरी सगळ्या पक्षांनी मान्यता दिली, सगळ्या पक्षांनी मान्यता दिल्यानंतर तो कायदा लागू झाला, कर कायदा लागू झालाय, तरी सुद्धा विरोधकांनी तो जो अंमलबजावणी त्याची केली ती चुकीच्या पद्धतीने होते असा एक आरडाओरडा सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यावरून ते गोंधळ माजण्याची शक्यता आहे। दुसरा एक प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांची आत्महत्या, म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफी करता आंदोलन केलं, मध्य प्रदेशामध्ये झालं, ते सगळे लोन पेटते। त्याच्यामुळे तो सुद्धा एक प्रश्न तिथे कोणी लावून धरण्याची शक्यता आहे। आणि त्याच्यानंतर असं पाहिलं की आतापर्यंत जे काही अधिवेशनं झालीत, म्हणजे उदाहरण द्यायचं तर गेल्या हिवाळी अधिवेशनाचं देता येईल। म्हणजे जेव्हा नोटाबंदीचा कायदा आणला आणि त्याच्यानंतर पहिलं जे अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये लोकसभेचे 92 तास कामकाज झालं नाही, राज्यसभेचे 86 तास कामकाज झालं नाही। म्हणजे एकूण 260 कोटी रुपये आपल्याला त्याच्यावर जो खर्च झाला तो सगळं पाण्यात गेला तो खर्च। पण आतापर्यंतचा इतिहास, आता आपण त्याच विषयावर चर्चा करतो, अधिवेशनाचा पाहिला तर बऱ्याच वेळा असा खूप काळ गेलेला आहे नाही का, फुकट वाया गेलेला आहे, खूप काळ गेला। म्हणजे तुम्हाला जर उदाहरण द्यायचं असेल तर बोफोर्स वगैरे 80च्या दशकामध्ये बोफोर्स होते, सुखरामची जी संपत्ती त्याच्यावरचे जे प्रश्न होते त्या जर पाहिलं तर तेव्हा 45 दिवस आपल्या संसदेचं कामकाज बंद पाडण्यात आलं होतं। त्याच्यानंतर वाजपेयींचं सरकार असताना तहेलकाने जो काय संरक्षण खात्यातला घोटाळा प्रसिद्ध केला होता त्याच्यावरून काँग्रेसने 11 दिवस या कामकाजावर बहिष्कार टाकला होता, तेव्हा ते कामकाज बंद राहिलं होतं। तेव्हा 56 कोटीचा काहीतरी आपल्याला तोटा झाला होता। अशा पद्धतीने हे सगळी चालू आहे। आणखी एक वेगळं उदाहरण असं देता येईल की काँग्रेसची एक शॉटिंग ब्रिगेड आहे, त्यात SS अहलुवालिया हे त्यातले प्रमुख आहेत। आणि त्यांनी राज्यसभेत जो काही गोंधळ घातला तेव्हा उपराष्ट्रपती शंकर दयाल शर्मा तेव्हा सभेचे अध्यक्ष होते राज्यसभेचे, तर त्यांना अक्षरशः
रडवलं या काँग्रेसच्या लोकांनी तेव्हा. म्हणजे असे प्रकार डोळ्यात अश्रू झाले, आले डोळ्यात अश्रू आले, अक्षरशः. ते अक्षरशः रडले. माझा अंत्य इथेच होतो काय असं मला वाटतंय, असे शब्द त्यांनी तिथे उच्चारले होते. अशा पद्धतीचं सगळं असं झालेलं आहे. पण चांगलं सुद्धा कधी झालं म्हणजे 85चा जर काळ आपण पाहिला तर 85च्या काळामध्ये आणि 94च्या काळामध्ये आतापर्यंत जे काही अधिवेशन झाले त्यात सगळ्यात चांगलं काम या 2 वर्षाच्या म्हणजे या 2 संसदेच्या काळामध्ये झालेलं आहे. 85 आणि 94च्या याच्यामध्ये, त्याच्याशिवाय कधी झालेलं नाही असं. बरोबर. पण आता उद्यापासून जे अधिवेशन सुरू होणार आहे त्याचा आपण विचार केला तर मला वाटतं मागच्या वेळेच्या 18 विधेयकं तशीच राहिलेली आहेत, तर ती ह्यावेळेला मांडली जातील का आणि अजून काही नवीन काय असतील विधेयकं? यावेळेस तसं 18 विधेयकं प्रलंबित आहेत. त्यातले काही लोकसभेने संमत केली आणि ते राज्यसभेत प्रलंबित आहेत. ते आता मंजूर करण्याकरता सरकार पक्ष प्रयत्न करेल. त्यात काही महत्वाची कुठली विधेयक आहे? त्यात महत्वाची म्हणजे त्यात पहिलं ते आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातलं एक आहे. दुसरं आहे ते क्रीडा युनिव्हर्सिटी त्या संदर्भातलं एक आहे. नंतर जीएसटीचा थोडंसं तसं झालेलंच आहे. हे जे विधेयक आहेत ती संमत करण्याकरता सरकार प्रयत्न करेल. पण जर गोंधळ झाला तर मागच्या अर्थात ही विधेयकं फारशी त्रासदायक नाहीयेत आणि ती राज्यसभेतच आहेत फक्त. त्यामुळे ते कदाचित संमत होतीलही. तुम्ही जे असं म्हणताय की विरोधी पक्ष या कारणांवरून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील, पण 3 वर्षाच्या आपल्या कार्यकाळामध्ये आपण काय काय उपलब्धिया म्हणजे सरकारने केल्या हे दाखवण्याचा मला वाटतं सत्तारूढ पक्षाचा प्रयत्न राहील नक्कीच. तो राहील. आणि जेव्हा 3 वर्ष पूर्ण झाले तेव्हापासून त्यांनी जे सुरुवात केलेली प्रत्येक ठिकाणी सभा घेणं, आपण काय काय केलं ते लोकांपुढे आणणं हे झालेलं आहे. त्यामुळे आणि त्याच्यावर खूप टीका झाली. त्याच्यावर विरोधकांनी खूप टीका केली. आम्ही पण आमच्या याच्यात केलं, यांनी नवीन काय केलं, यांनी जुन्याच योजनांना काहीतरी नवीन नाव देऊन ते परत आणले, अशी टीका याच्यावर झाली. त्यामुळे यांना आपण जे काय नवीन केलं ते लोकांपर्यंत खरं अशी गोष्ट झालेली आहे की या सरकारने खूप चांगल्या काही गोष्टी केलेल्या आहेत पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. बरोबर. किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन होत नाही. ते जर करण्याकरता संसदेच्या व्यासपीठाचा पंतप्रधानांनी किंवा सत्तारूढ पक्षांनी जर प्रयत्न केला तर मला वाटतं ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपण जे काय केलं या 3 वर्षामध्ये ते चांगल्या पद्धतीने लोकांसमोर ते मांडू शकतील. आता उद्याच राष्ट्रपती पदाची निवडणूक होतीये आणि आज भाजपची बैठक झाली, त्यात उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार त्यांचा ठरला नाही, तर तो सुद्धा उद्या ठरायचा आहे. त्यामुळे उद्या ह्या सुद्धा संसदेचं अधिवेशन सुरू असताना ह्या पण महत्वाच्या गोष्टी घडणार आहेत, तर त्याचा पण काही संसदेच्या कामकाजावर उद्याच्या याच्यात बहुतेक तसं कामकाज होण्याची शक्यता कमी आहे. कारण सुरुवातीचा दिवस असतो तर दिवंगत संसद सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात जातो. विनोद खन्नांचं नुकतंच निधन झालेलं आहे. आणखी एका सदस्याचं आंध्र प्रदेशात त्यांचं निधन झालंय, त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल. आणि उद्याला राष्ट्रपती पदाकरता मतदान होणार आहे, त्यामुळे त्यात वेळ जाईल आणि त्यामुळे उद्याच्या दिवस तरी कामकाज होणार नाही. पुढचे जे आहेत 11 ऑगस्टपर्यंतचं कामकाज आहे त्यामध्ये काय काय होतं ते पाहायला पाहिजेत. आता सगळ्या यांनी सहकार्याचं आश्वासन दिलेलं आहे, पण प्रत्यक्ष आश्वासन देणं आणि ते पाळणं यात फार मोठी तफावत असते प्रत्येक. बरोबर. आज तरी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, पण जे महत्वाचे मुद्दे आहेत, एकतर चीनचा आहे, दुसरा सिक्कीममध्ये जे काही चाललंय तो आहे, त्यानंतर गो मांस वरून सुद्धा थोडंसं चाललेलं आहे. नेमकं अधिवेशन सुरू असतानाच हे घडतंय. अमरनाथ यात्रेमध्ये दहशतवादी हल्ला झालाय आणि इतकी जण गेली. आज सुद्धा एक तिथे परत बस दुर्घटना घडली, त्यामुळे सुरक्षा विषयक जरा प्रश्न निर्माण झालेच आहेत. तर या सगळ्या प्रश्नांवरनं कोंडीत पकडण्याचा नक्की प्रयत्न होणारच आहे. चीनचं त्यांनी आता अर्थात पंतप्रधानांनी स्पष्ट केलं, त्याच्यामुळे त्याच्यावर आणि चीनच्या बाबतीत सगळ्याच विरोधकांनी एक अशी भूमिका घेतली की देश पहिल्यांदा मग पक्षीय राजकारण, त्यामुळे त्या प्रश्नावर फारसं गोंधळ होईल असं मला वाटत नाही. प्रश्न आहे तो फक्त जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीचा. जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरून झालेला हल्ला असेल किंवा बाकीचं जे काय तिथे गोमांस वगैरे त्याचा प्रकार जे असेल त्याच्यावरून जोरदार गोंधळ होईल आणि या बाबतीत काँग्रेसने आतापासून लावून धरलेलं आहे. म्हणजे गुलाम नबी आझाद तिथले जे मुख्य नेते आहेत त्यांनी सुरुवातीपासून जम्मू काश्मीरचा मुद्दा लावून धरला आणि सरकार कसं अपयशी आहे, तिथलं सरकार राज्य सरकार सुद्धा अपयशी आहे आणि केंद्राचं सरकार सुद्धा अपयशी आहे. ते आणि प्रकर्षाने ते मांडण्याचा प्रयत्न करतील, त्याच्यामुळे त्या प्रश्नावरून गोंधळ माजण्याची शक्यता आहे. बरोबर. आता 11 ऑगस्टपर्यंत मला वाटतं हे चालायचं आहे, त्यामुळे तसे आहेत बरेच दिवस. तर या एवढ्या दिवसांमध्ये कोणती कोणती विधेयकं साधारण पारित व्हावीत अशी तुमची अपेक्षा आहे? ही जी 18 विधेयकं आहेत त्यातली सगळीच विधेयकं जर झालीत तर खूप चांगलं होईल. म्हणजे एक आदर्श घातला जाईल की आतापर्यंत जे काही अधिवेशन झाली त्याच्यामध्ये इतके टक्के कामकाज झालं. म्हणजे तुम्हाला जे 85 आणि 94 तुम्ही कामकाज सांगितलं तर 85 मध्ये जवळजवळ 103% कामकाज झालं होतं, तर 94 मध्ये 150 म्हणजे 148.3 वगैरे इतके कामकाज झालं होतं. सगळ्यात कमी कामकाज फार कमी वेळा झालं असं आणि ते 1985च्या सुमारास 1982च्या सुमारास काहीतरी असं झालं होतं. त्यात फक्त
त्या सरासरी जो काढला जातो, सरासरी कामकाज चालल्याचा, त्यात फक्त 45 दिवस फक्त ते कामकाज झाले होते वर्षभरातलं. तेव्हा फार कमी कामकाज झालं होतं. बरोबर आहे. मला वाटतं जरी खूप मुद्दे असले कामकाज बंद पाडण्यासाठीचे, तरी सुद्धा सहकार्याचा हात आज तरी त्यांनी दिलेला आहे विरोधी पक्षाने. त्यामुळे सलग सुरळीत चालू होईल, म्हणजे चालू राहील आणि जे काही विधेयकं मांडायची होती ती मला वाटतं मांडली जातील अशी आपण अपेक्षा करायला हरकत संमतही नाही. होतील, मांडली जातील आणि ते सहमत होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. नेमकं आपल्या ह्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज कसं चालेल आणि आधीच्या अधिवेशनाचा थोडासा इतिहास कसा होता याविषयीची माहिती तुम्ही दिलीत आणि इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.